नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांवर खटला दाखल करण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. कोकाटे, आम्हाला घाबरवू नका, आम्ही कोणालाही भीत नाही, ईडीला घाबरलो नाही आणि तुम्ही जे कराल त्याला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत, असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला. तुम्ही कृषी मंत्री आहात. कृषी मंत्री असताना तुमच्याकडनं लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. ज्या पद्धतीने तुमचा विभाग चालायला पाहिजे तो त्या ठिकाणी चालत नाही. गेल्या 4 महिन्यांमध्ये तुम्ही किती मोठे पराक्रम केले स्टेटमेंट करून, ते सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधात, हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि त्याच्यात तुम्ही काय करत होता, कसं करत होता, कसं ते पत्त्याला पत्ता जोडत होता, हे दुनियेने बघितलेलं आहे. त्याच्यात तुम्ही म्हणाला की ते सभागृह बंद होतं, पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मागचा आवाज बघितला तर आदिवासी भागातले जे शेतकरी, दुधाचा विषय, शेतकऱ्यांचा विषय तिथं सुरू होता आणि तेव्हा तुम्ही तिथं पत्ते खेळत होता. आमचं एवढंच मत आहे की तुम्हाला जर पद दिलं असेल तर त्या पदाचा योग्य वापर ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही केला पाहिजे. आणि तो न करता तुम्ही अधिवेशनामध्ये काय चाललंय त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही जर तिथं पत्त्याचा खेळ खेळत असतात आणि तुम्हाला कुठेच सिरियस नसतं, हे कितपत योग्य आहे. आणि अजून एक आमचं मत आहे की तुम्ही जे पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यातून तुम्ही जो अहंकार दाखवलेला आहे, कारवाईला आम्ही काही भीक घालत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही, जी काही कारवाई करायची करा, आम्ही ना ईडीला घाबरलो ना आम्ही कशाला घाबरलोय, आम्ही सामान्य लोकांची बाजू ही मांडत राहणार, आम्ही तिथं लढत राहणार. त्यामुळे उगाच आम्हाला तुम्ही घाबरू नका, आम्ही घाबरणारे नाही. फक्त विषय एवढाच आहे की ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांमध्ये तुमचं कार्यालय चालू आहे त्यातून फक्त काय झालं असेल शेतकऱ्याचं तर नुकसानच झालं असेल.